नमस्कार सगळ्यांना। तर आज गौराई आली, 3 दिवस झाले आणि आज आहे गौराईचं विसर्जन। तर माझी सगळी तयारी झालेली आहे। बाप्पांचं पण आजच विसर्जन आहे आमच्या घरी, कारण ज्या दिवशी गौराई जाते ना त्या दिवशीच आम्ही विसर्जन करतो। आणि गौराईची पण तयारी झालेली आहे। हे बघा, गौराईच्या वरती फ्लावर, असा फ्लावर ठेवतात आमच्यात, आणि फुलवरा म्हणतात आमच्याकडं, असं ठेवतात। आणि आज बघा गौराई जाणार आहे, त्याच्यामुळं ना एकदम कसं वाटतंय। 3 दिवस आले आणि कसं गेलं दिवस कळालंच नाही। तर आता दोरे पण घ्यायचे असतात, आता दोरे पण घेणार आहे मी। तर आजचं वातावरण खूपच छान आहे, बाहेरचं पण थंड, असं पाऊस नाही आहे। तर चला, मला दोरे पण घ्यायचे आहेत। मेघाताईंना बोलवले हळदी कुंकवासाठी, वट्यात घेतात ना। तर चला, मी तयारी करते दोऱ्यांची। आणि रावाची आला नागराव घ्या पदरात। राजा राणी कोणाची? आणि रावाची आला नागराव घ्या पदरात। राजा राणी कोणाची? आणि रावाची आला नागराव घ्या पदरात। राजा राणी कोणाची? आणि रावाची आला नागराव घ्या पदरात। आता एक नाव घ्या। राजा राणी कोणाची? आणि रावाची आला नागराव घ्या पदरात। अजून कोणाची? घ्या, नाव घ्या। अहो घ्या, नाव घ्यायचं असतं आहे ना। घ्या, नाव घ्या सगळे करतात घाई। आणि रावांचं नाव घेते शिवम सोहानीची आई। ते बसले, गेले आतमध्ये, म्हणलं तेव्हा बसली। मंगलमूर्ती मोरया। इधर शिव गणपती बाप्पा मोरया। मंगलमूर्ती सरळ चालायचं। कपडे नाही होत बाप्पा माझ्यावर। तिथं कसं ठेवलं? लवकर या। पुढच्या वर्षी लवकर या. आमचा पण काढले दोघींची। गाडी सजलेली इकडे। तर पप्पा निघाले आमचे आता। शिवम आणि तिचे पप्पा चाललेत। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढल्या वर्षी लवकर या।